आजरा साखर कारखान्यावर ऊसतोड मजुरांच्या बालक शिक्षणाबाबत बैठक, मुकादम, कारखाना व्यवस्थापन आणि शासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती. जास्तीत जास्त मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रशासनाचा प्रयत्न. समग्र शिक्षा प्राथमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या अंतर्गत स्थलांतरित मजुरांच्या मुलांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात सामील करून घेण्याकरिता त्यांच्याकडील मुकादम यांची कारखाना कार्यस्थळावर व्यवस्थापन आणि शासकीय अधिकारी यांच्यामार्फत आजरा तहसीलदार समीर माने यांच्या सूचनेनुसार बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीमध्ये कारखाना व्यवस्थापन आणि शासकीय अधिकारी यांनी मार्गदर्शन करून शिक्षणाचं महत्त्व, त्याचप्रमाणे स्थलांतरित मजुरांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात का आणलं पाहिजे, त्यांना देण्यात येणाऱ्या सेवा सवलती आदींबाबत माहिती देऊन जास्तीत जास्त मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्या अडचणी सोडवण्याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. स्वागत लेबर ऑफिसर सुभाष भादमनकर यांनी केलं, तर प्रास्ताविक करताना मुख्य शेती अधिकारी युवराज पाटील यांनी परराज्यातून आणि परजिल्ह्यातून आलेल्या ऊसतोडणी मजुरांची माहिती सादर केली. कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक व्यंकटेश ज्योती यांनी सांगितलं की आपला कारखाना शासनाच्या विविध सेवाभावी योजनांचा नेहमीच सहकार्य करत आलेला आहे. या अगोदरही साखर शाळेसारखे उपक्रम कारखान्याने राबवले आहेत. शासन दरबारी या स्थलांतरित मजुरांच्या मुलांच्या शिक्षणाचा मुद्दा घेऊन या मुलांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात सामील करून घेण्याचा शासनाचा हा प्रयत्न खरोखरच प्रशंसनीय आहे. नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई यांनीही शासनाच्या या उपक्रमाबाबत सविस्तर माहिती दिली. त्याचबरोबर शिक्षण केंद्र प्रमुख सुभाष विभूते यांनीही उपक्रमाची माहिती सादर केली. यावेळी मंडल अधिकारी SD सांगडे, शिक्षण केंद्र प्रमुख रावसाहेब देसाई, आरोग्य सहाय्यक वाटंगी केंद्राचे साब खान, शेती विभागाकडील अॅग्रो ओव्हरसियर, टोळीचे मुकादम, वाहतूक ठेकेदार, शेती विभाग कर्मचारी आदी उपस्थित होते. आभार मुख्य शेती अधिकारी युवराज पाटील यांनी मानले.